ज्ञानपथ पब्लिकेशन अमरावतीच्या वतीने सत्कार करण्याकरिता मी आमंत्रित करतो माननीय श्री सुशील सुकलकर यांना की त्यांनी डॉक्टर अशोक इंगळे सरांचा सत्कार करावा ही विनंती. व सत्कार या ठिकाणी संपले आहेत. वेद वाङ्मय जाणीवांचा डॉक्टर अशोक इंगळे लिखित समीक्षा ग्रंथाचा प्रकाशन सोहळा या ठिकाणी संपन्न होत आहे. सरांचे व्यक्तित्व व कार्यकर्तृत्व अवघ्या महाराष्ट्राला परिचित आहे. सुप्रसिद्ध कवी, विचारवंत, आंबेडकरी साहित्याचे गाढे अभ्यासक व समीक्षक आहेत. माननीय डॉक्टर अशोक इंगळे सरांना मी विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचे प्रास्ताविक करावे ही विनंती. सन्माननीय डॉक्टर अशोक इंगळे सर. खरं म्हणजे यांच्या विचारांशिवाय माझ्या जीवनामध्ये मी पुढे कार्यक्रमच करू शकलो नसतो. असे परिवर्तनवादी चळवळीतील सर्व महामानव, महानायिका आणि महापुरुषांना पहिल्यांदा विनम्र अभिवादन करतो. आजच्या या कार्यक्रमाचे सन्माननीय अध्यक्ष, ध्येयवादी दृष्टीचे प्राचार्य आणि विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास झाला पाहिजे, महाविद्यालयातील प्राध्यापकांचाही अकॅडमिक दृष्ट्या सर्वांगीण विकास झाला पाहिजे, यासाठी सातत्याने लक्ष ठेवणारे, झटणारे कर्तव्यदक्ष प्राचार्य सन्माननीय डॉक्टर सुनील पांडे सर, या प्रकाशन समारंभाचे ज्यांच्या हस्ते या ग्रंथाचं प्रकाशन होत आहे ते प्रकाशक आणि ज्यांच्या हस्ते या कार्यक्रमाचं उद्घाटन झालं ते महाराष्ट्रातील साक्षेपी समीक्षक, विचारवंत, मराठीचे गाढे अभ्यासक आदरणीय डॉक्टर केशव तुपे सर, मराठी अभ्यास मंडळाचे सन्माननीय अध्यक्ष, लोकसाहित्याचे गाढे अभ्यासक, समीक्षक, विचारवंत डॉक्टर काशीनाथ बराटे सर, पीजीचा अभ्यासक्रम एनएपीचा ज्यांनी ठरवला, ज्यांची प्रमुख भूमिका त्याच्यामध्ये आहे, लक्ष त्यांनी घातलं, असे याच महाविद्यालयाचे आमच्या मराठी विभागामध्ये ज्यांनी 12 वर्ष एक तप इथे पूर्ण केलं आणि विद्यापीठामध्ये गेले असे आमचे सन्मित्र आणि संत साहित्याचे अभ्यासक डॉक्टर प्रणव कोलते सर, महानुभाव पंथाचे गाढे अभ्यासक ज्यांचं पुस्तक सुद्धा आपल्या एनएपी अभ्यासक्रमामध्ये लागू झालेलं आहे असे आमचे सन्मित्र गझलचे अभ्यासक डॉक्टर अण्णा वैद्य सर, त्यांनी सुद्धा एनएपीच्या अभ्यासक्रमामध्ये एक महत्त्वाची भूमिका इथे पार पाडलेली आहे. विचार मंचावर उपस्थित असलेले आमचे दादा महाविद्यालयाचे उपप्राचार्य डॉक्टर संजय कोल्हे सर, इथे प्रकाशक आलेले आहेत आमचे सुशील सुकळकरजी, संचालन करते मराठी विभागाचे प्राध्यापक अनिल अंबाळकर आणि अकोट नगरीतून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर विचार मंचाचे सर्व पदाधिकारी, माझे सगळे पीएचडीचे विद्यार्थी, एमएचे विद्यार्थी, पदवी आणि पदवी स्तरातले विद्यार्थी, इथे समीक्षक म्हणून डॉक्टर अनिल गडमल सर आलेले आहेत, प्राध्यापक डॉक्टर अनिल बाबुळकर सर आलेले आहेत, अनेक मान्यवर इथे उपस्थित झालेले आहेत, सर्व विद्यार्थी, प्राध्यापक बंधू आणि भगिनींनो. खरं म्हणजे मी पहिल्यांदाच आपल्याला सांगू इच्छितो की मी इथे आदरणीय डॉक्टर केशव तुपे सरांना जे बोलावलेलं आहे ते जॉईंट डायरेक्टर म्हणून बोलावलेलं नाही. मला त्यांच्यासोबत कुठल्याही प्रकारचं काम नाही. मी प्रोफेसर पदावर आज कार्यरत आहे.
मी त्यांना जे बोलावलेलं आहे त्याचं प्रमुख कारण आहे की मराठी साहित्याचे ते साक्षेपी समीक्षक आहेत, अभ्यासक आहेत आणि त्यांचे जे ग्रंथ आहेत म्हणजे सांस्कृतिक परिप्रेक्ष्यातून साहित्य हा बहुचर्चित असलेला ग्रंथ डॉक्टर केशव टुपे सरांचा आहे. संतांचा विठ्ठलाशी असलेला कलह हा त्यांचा एक ग्रंथ आहे. त्यानंतर मुद्रित माध्यमे हा त्यांचा एक ग्रंथ आहे आणि त्यानंतर त्यांनी लोचना आणि आलोचना हा जो ग्रंथ आहे म्हणजे माझ्या वाचनात आलेली ग्रंथ सांगतो त्या उपर देखील सरांची ग्रंथ आहेत. हा श्याम मनोहर यांच्या समीक्षा ग्रंथाचं जे संपादन आहे ते संपादन त्यांनी चंद्रकांत पाटील यांच्या सोबत केलेलं आहे. तर असे साक्षेपी समीक्षक असलेले अभ्यासक जे आहेत ते या कार्यक्रमाला बोलवावं असं मला माझं पुस्तक प्रसिद्ध झाल्यानंतर मी आमचे मित्र अण्णा वैद्य सरांशी बोललो आणि सरांनी म्हटलं की ठीक आहे, तुम्ही बरोबर योग्य माणसाची निवड केलेली आहे. आणि मी जेव्हा सरांच्या कॅबिन मध्ये वैद्य सरांसोबत गेलो, सरांनी दार ढकललं आणि न्याय कमीन सर विचारलं आणि सांगितलं की हे डॉक्टर अशोक इंगळे आहेत आणि तुम्हाला ते पुस्तक देऊ इच्छिता. सरांनी आम्हाला शांतपणे बसवलं आणि अण्णाजींना म्हटलं की अण्णाजी, अशोक इंगळे सरांना जवळजवळ महाराष्ट्र ओळखतो, तुम्ही मला ओळख करून देण्याची गरज नाही. आणि आम्हाला पाणी पाजवलं, आमचं ग्रँड स्वागत केलं आणि फोटो सुद्धा काढायला लावला. तो व्यवस्थित निघाला नाही म्हणून दुसरा फोटो त्या मॅडमला बोलवून काढायला लावला आणि सरांनी सांगितलं सर आता कॅलेंडरचं पान पलटवा, मी तुम्हाला सांगतो तारीख, मला तुमच्या कार्यक्रमाला आवर्जून यायचं आहे. आणि सरांनी 14 तारीख सूचित केली आणि मी म्हटलं सर ठीक आहे, मी प्राचार्य साहेबांसोबत बोलतो. त्यांच्यासोबत बोललो आणि बोलून आम्ही तारीख ठरवली आणि आज सर आपल्यामध्ये उपस्थित आहे. आणि म्हणून मला सांगायचं तात्पर्य असं की इथे जे विचार मंचावर मंडळी बसलेली आहे ती साहित्याचे अभ्यासक आहेत विद्यार्थी मित्र. आणि साहित्याचा आणि मानवी जीवनाचा अतूट अनन्य संबंध असतो. आणि म्हणून या सगळ्या कार्यक्रमाला ही जी मान्यवर मंडळी बोलावलेली आहे, आमचे डॉक्टर काशीनाथ बराटे सर, की त्यांना असं वाटत होतं की अशोक इंगळे सर अभ्यास मंडळात असले पाहिजे. मोना चिमोटे मॅडम माझ्यासाठी भांडल्या, प्रणव कोणतं सर, अण्णा वैद्य सर तर इतका आग्रह त्यांचा की तुम्ही अभ्यास मंडळात असलं पाहिजे. मी काही निवडून आलेलो नाही, लेखक कॅटेगरीतून मला डॉक्टर काशीनाथ बराटे सरांनी अभ्यास मंडळावर घेतलं आणि केवळ घेतलंच नाही तर काव्यवेद नावाचं पुस्तक संपादन करण्याची जबाबदारी मला त्यांनी दिली, मी ती पार पाडली आणि त्यांच्यासोबत आता मी सध्या कार्यरत आहे. अशी सगळी मान्यवर मंडळी. आणि महत्वाचं म्हणजे माझे मार्गदर्शक आणि सुप्रसिद्ध समीक्षक लिंबा येथील शिवाजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर विलास ताळे सर, ज्यांचं मला 5-7 वर्ष सहकार्य लाभलं. आता जरी ते लिंबा इथे गेले असले तरी कुठल्याही प्रकारचं सहकार्य लागलं तर सर सांगा, मी आवर्जून तुमच्यासाठी हजर राहील असा शब्द देणारे आमचे सन्मित्र आणि ज्येष्ठ बंधू डॉक्टर विलास ताळे सर यांचे देखील मी मनापासून आभार व्यक्त करतो. आता खरं म्हणजे या कार्यक्रमाच्या संदर्भात भूमिका मी जास्त व्यक्त करणार नाही. मी फक्त एवढंच सांगू इच्छेन की मी कविता लिहितो, मी वैचारिक लेखन करतो, मी समीक्षणात्मक लेखन करतो. या 3 प्रकारामध्ये माझी प्रतिभा रमते. परंतु मी हे जे लेखन करतो ते लेखन यासाठी करतो की मी साहित्यामध्ये माझा सांस्कृतिक हस्तक्षेप नोंदवत असतो. सांस्कृतिक हस्तक्षेप नोंदवण्यासाठी मी लेखन करतो. नाव व्हावं, पुरस्कार मिळावा यासाठी मी लेखन करत नाही, कारण माझ्या लेखनामागे विशिष्ट भूमिका आहे. फुले शाहू आंबेडकरांची ही जी विचारधारा आहे ती विचारधारा प्रमाण मानून मी लेखन करतो. आणि म्हणून या भूमिकेतूनच माझा आजपर्यंतचा जो सगळा साहित्य प्रवास आहे तो साहित्य प्रवास झालेला आहे. आणि म्हणून पुढेही अशा प्रकारचा हा जो साहित्य प्रवास आहे मी करण्याचा प्रयत्न करणार आहे. हा माझा 4था समीक्षा ग्रंथ आहे. म्हणून या समीक्षा ग्रंथाच्या अनुषंगाने इथे सगळी मान्यवर दिग्गज मंडळी आलेली आहे. आणि म्हणून खरं तर आपल्याला यांना ऐकायचं आहे. आणि म्हणून मी प्रास्ताविकेमध्ये एवढंच सांगू इच्छितो की साहित्य जीवनाचा आरसा आहे, त्याच्यामध्ये आपलं समाजाचं लक्कपणे प्रतिबिंब उमटलं पाहिजे. मग ती वैचारिक लेखन असो, कविता असो, कथा असो, कादंबरी असो की नाटक असो, जीवन विन्मुख अशा प्रकारचं साहित्य असू नये एवढंच मी या प्रसंगी सांगतो. आणि मला जे म्हणायचं आहे ते मी दुष्यंत कुमारच्या भाषेत सांगतो की दुष्यंत कुमार असं म्हणतो की
सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं, सिर्फ हंगामा खड़ा करना मेरा मकसद नहीं। मेरी कोशिश ये है कि ये सूरत बदलनी चाहिए। अरे मेरे सीने में सही ना तो तेरे सीने में सही, अरे मेरे सीने में सही ना तो तेरे सीने में सही, मगर हो कहीं भी आग, ये आग जलनी चाहिए, सिर्फ हंगामा खड़ा करना। माझ्या लेखनाचं प्रयोजन या दुष्यंत कुमारच्या शेरामध्ये सामावलेलं आहे। मला इथे प्रास्ताविक करण्याची संधी दिली त्याबद्दल धन्यवाद। धन्यवाद सर। प्रास्ताविकामधून कार्यक्रमाचा हेतू भूमिका विशद केले असून सर एक कवी आहेत, समीक्षक आहेत आणि शाहू फुले आंबेडकर यांची प्रेरणा घेऊन सर सातत्याने लिहित असतात। सरांच्या शब्दात जर सांगायचं झालं तर तुर्तास अजून मी थांबलो नाही, अजून आटले नाहीत माझ्या पायाखालचे खोलखोल झरे, थकल्या नाहीत माझ्या रक्ताळलेल्या पाऊलखुणा, तुटली नाही बेंबीपासून शब्दांची नाळ, मला प्रदीप्त करायचं आहे ग्लोबलायझेशन काळ, मानवी मेंदूचा इलेक्ट्रॉनिक कचरा होण्याअगोदर। धन्यवाद सर।